हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये सचिनजीच्या उर्दू प्रेम आणि त्यांच्या काही चाइल्डहुड अचीव्हमेंट्सबद्दल डिस्कस करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे का, सचिन पिलगावकर फक्त आपल्या मराठी किंवा इंडियन सिनेमाचे नाही तर वर्ल्ड सिनेमाचे एकुलते एक असे सेलिब्रिटी आहे, ॲक्टर आहे, ज्यांनी ट्रोल होण्याच्या बाबतीत किंवा ट्रोलिंगच्या बाबतीत वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड सेट केलाय, जो आजपर्यंत अनब्रेकेबल आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात ट्रोलिंग एक नॉर्मल सिनारिओ झाले. एक ट्रेंड आला की लोक त्याला फॉलो करतील, त्याच्यावरती मीम्स बनवतील. पण दुसरा ट्रेंड आला की लोक त्याला विसरून जातील. पण सचिन पिलगावकर गेल्या 2 वर्षांपासून कन्सिस्टंटली ट्रोल होण्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. सेलिब्रिटी किंवा ॲक्टर बॉलिवूडचा असो किंवा हॉलिवूडचा किंवा साऊथचा, ट्रोल तर सगळेच होतात. पण सचिन पिलगावकर सरांनी जे करून दाखवलंय ना, ते कुणीच करू नाही शकत. अँड रिअली हॅट्स ऑफ टू हिम. सचिन पिलगावकर आणि ट्रोलिंगची जीवनगाथा सुरू झाली नवरा माझा नवसाच्या 2च्या प्रमोशनपासून, ज्यामध्ये सचिनजींनी असे अनेक किस्से सांगितले जे ऐकून तुम्ही फोटो रडाल. एका बाईने त्यांना ₹500ची नोट दिली कारण तिच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नव्हतं. फॉर द काइंड ऑफ कॉन्ट्रीब्युशन ही इज डन टू द इंडियन सिनेमा. त्यानंतर आपल्या महागुरूने एक किस्सा सांगितला दत्ता आणि त्याच्या फॅमिलीचा, की कशा प्रकारे त्यांनी सचिनजीचा पिक्चर थिएटरमध्ये बघण्यासाठी स्ट्रगल केला. आणि तो किस्सा ऐकून खरंच मला खूप वाईट वाटलं दत्ता आणि त्याच्या फॅमिलीसाठी. इतकंच नाही तर सचिनजीने मीडियामध्ये ओपनली हे सुद्धा रिव्हील केलं की जयाजी आणि त्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे आणि त्यांचं हे बॉन्ड बघून अमिताभ बच्चनच्या बुडाखाली किती आग लागते. तुम्हाला जर हे सुद्धा कमी वाटत असेल तर अजून एक किस्सा सांगतो. अमजद खान नावाचा एक न्यू कमर ॲक्टर आला होता, ज्यांनी शोलेपासून डेब्यू केला होता आणि सचिन पिलगावकर सारख्या एक्सपिरियन्स ॲक्टरने त्याला शिकवलं की कितनी आदमी ती हा डायलॉग कसा बोलायचा, त्याची टोन कशी असायला पाहिजे. म्हणजे जो डायरेक्टर होता, जो रायटर होता, त्यांनी काहीच काम नव्हतं केलं. असली पिक्चर तर सचिन पिलगावकरने बनवली. तुम्ही जर अशी बनवाबनी नावाचा मराठी चित्रपट बघितला असेल तर त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक पॉप्युलर डायलॉग आहे, जिथे ते म्हणतात की धनाजी माने इथेच राहता का. आणि हा डायलॉग कोणामुळे पॉप्युलर झाला? लक्ष्मीकांत बेर्डेमुळे नाही, सचिनजीमुळे. सोशल मीडियावरती सचिन पिलगावकरची ट्रोलिंग ऑलमोस्ट एंड होणारच होती की हा उर्दूवाला व्हिडिओ बाहेर आला आणि सोशल मीडियावरती ॲटम बॉम्ब सारखा फुटला. या व्हिडिओमध्ये आपले उर्दूवाले सचिनजीने असं म्हटलंय की मातृभाषा त्यांची मराठी आहे, पण ते उर्दूमध्ये विचार करतात, उर्दूमध्ये झोपतात, उर्दूमध्ये उठतात. इनफॅक्ट उर्दू भाषा ही त्यांच्या बायकोची सवत आहे आणि तिला सुद्धा उर्दू भाषा आवडते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं ऐकल्यावरती ऑडियन्सला खूप जास्त राग आला. इव्हन जे त्यांचे फॅन होते ते पण त्यांचे आता ट्रोलर्स बनले. मी आता या व्हिडिओमध्ये सचिनजी बद्दल बोलत आहे, पण आपल्या महाराष्ट्रातील ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथमध्ये असे करोडो मीमर्स आहे जे आता सोशल मीडियावरती सचिनजी बद्दल कॉन्टेंट बनवत असतील. तुम्ही 1 मिनिटात 12 ते 20 वेळा श्वास घेऊ शकतात, पण त्या 1 मिनिटामध्ये सचिन पिलगावकरवरती 50 ते 100 मीम्स बनतात. अँड दॅट रेकॉर्ड इज अनब्रेकेबल. सचिन पिलगावकर आपल्या मराठी सिनेमाचे वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड ॲक्टर आणि डायरेक्टर आहेत, पण अगेन ही वॉज नेव्हर अ सुपरस्टार. सुपरस्टार कोण होते? दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे हे होते सुपरस्टार. बट सचिन पिलगावकर ही वॉज अ स्टार मेकर बट नेव्हर अ सुपरस्टार. एक खरं सुपरस्टार स्वतःचं कौतुक स्वतःच्याच तोंडून कधीच करणार नाही. वर्क हार्ड इन सायलेन्स अँड मेक मोर नॉईज. पण सचिन पिलगावकरांनी याचं ऑपोजिट केलं, ज्यामुळे लोक आज त्यांना लाल गंधर्व बोलतात. व्हेरी रिसेंटली नाना पाटेकर सरांचं एक स्टेटमेंट बाहेर आलं, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठीमध्ये बोलताना त्यांना शब्द शोधावे नाही लागत, ते सहज येतात. त्यांना स्वप्नही मराठीमध्ये पडतात कारण मराठी त्यांची मातृभाषा आहे. हा स्टेटमेंट वाचून आणि स्टेटमेंट ऐकून कोणी सांगेल की हा एक टोमणा आहे सचिन पिलगावकर सरांसाठी. 24 नोव्हेंबरला आपले इंडियन सिनेमाचे हीमॅन म्हणजे धर्मेंद्र यांची डेथ झाली आणि त्यांच्या डेथला 12 तास सुद्धा नव्हते झाले की त्यामध्ये सचिनजीचं एक स्टेटमेंट बाहेर आलं, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की यमला पगला दिवाना हे टायटल आधी त्यांच्याकडे होतं. एका प्रोड्युसरने त्यांना कॉल केलं, पण त्यांनी हे टायटल देण्यासाठी नकार दिला. आणि मग स्वतः धर्मेंद्रने सचिनजींना फोन केला आणि टायटलसाठी विचारलं आणि तेव्हा जाऊन हे टायटल धर्मेंद्रकडे गेला. व्हेरी रिसेंटली सचिनजीचा अजून एक रील बाहेर आला, ज्यामध्ये त्यांनी 3 किंवा 4 वर्ष आधी मॅशेबल इंडिया नावाच्या युट्यूब चॅनलला एक इंटरव्ह्यू दिला होता विथ हिज डॉटर श्रेया पिलगावकर. आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ते 9 वर्षाचे असताना त्यांनी गाडी खरेदी केली. चला, 9 वर्षाच्या पोरांना शेंबूड कसा पोसायचा ते माहिती नसतं आणि सचिनजीने त्या वयामध्ये गाडी खरेदी केली. तुम्ही 9 वर्षाचे असताना काय केलं? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि सचिनजीबद्दल तुमचा काय ओपिनियन आहे ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.